नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करते की स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण स्वामी सेवा करतो. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की स्वामी सेवा कशी करायची, स्वामींची नित्यसेवा कशी करायची, किंवा मग काही सणवार असेल तर वेगवेगळे उपाय मी आपल्याला सांगत असते. अशाच प्रकारचं एक आज मी माझ्या वाचण्यात एक लेख आला होता की आता ज्ञानेश्वर माऊली जे आहेत त्यांच्या लेखातून, म्हणजे त्यांच्या एका ग्रंथातील त्या ग्रंथातील विषयाला आधारून हा लेख होता आणि तो मला तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. की काय होतं, एखाद्या वेळेस आपल्याला खूप कामं असतात, काही अडचणी असतात, मग आपण पूजापाठ करू शकत नाही, सेवा करू शकत नाही. मग नेमकं काय करायचं? काही लोक काय करतात की सेवा म्हणजे पूजापाठ हे याच्यावर विश्वास नसतो, परंतु तुम्ही जरीही पूजापाठ करत नसाल तरीही काही गोष्टी माऊलींच्या मते, काही गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या किंवा मग त्याप्रमाणे जर तुम्ही आपली वागणूक ठेवली तर निश्चितच आपल्यावर भगवंत कृपा करेल. तर अशाच काही गोष्टी आहेत ज्या माऊलींच्या विचारातून आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारातून आहे, जे मी आपणासोबत शेअर करत आहे. मला खूप आवडल्या म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. तर माऊलींना समाजाने वाळीत टाकले हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे, हा काही वेगळा विषय नाही. की माऊली म्हणतात की आपला जन्म कोठे व्हावा, कोणत्या जातीत व्हावा, कोणत्या धर्मात व्हावा, कोणत्या कुळात व्हावा, याबद्दल आपल्या काही हातात नाही. याबद्दल माऊलींनी खूप छान म्हटलं की याबद्दल आपण काय तक्रार करायची, की मला भगवंताने असं केलं तसं केलं. तर याचा विचार करत बसण्यापेक्षा त्यात जी सकारात्मकता आहे की मी कोण आहे, मी स्त्री आहे की पुरुष आहे, मी काळा आहे की गोरा आहे, माझी शरीर रचना कशी आहे, सुंदर आहे की कुरूप आहे, याविषयी काही तक्रार करण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये समाधान मानणं आणि ईश्वराने जे दिलं त्याची योग्य काळजी घेणं, निगा राखणं हेच आपल्या हातात आहे असं माऊली म्हणतात. मग आपल्या आई वडिलांची जी परिस्थिती आहे, त्यांच्या समाजातील जे स्थान आहे, ते कोणाच्याही हातात नाही, कारण तेही त्यांच्या प्रारब्धानुसार असतं. हा तर सर्वांस्वी निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे सुख दुःख किती प्रमाणात असावं, सुख किती असावं, दुःख किती असावं, हा सर्वस्वी निर्णय जो आहे तो नियतीवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या दुःखाचा गवगवा न करता त्याला सकारात्मकतेने सामोरं कसं जाता येईल याचाच विचार आपण करावा असं माऊली म्हणतात. तर मग आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्याशी कसं वागावं, की आपल्याबद्दल त्यांनी काय म्हणावं किंवा काय बोलू नये, या ज्या गोष्टी आहेत या आपल्या हातात नाही किंवा आपण त्या बदलूही शकत नाही. म्हणून या गोष्टीचा आपण विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा जेव्हा आपण हतबल होतो, दुःखात असतो, त्या गोष्टींना नाविलाज असतो, तेव्हा फक्त आपण संयम आणि योग्य वर्तन इतकंच आपल्या हातात असतं. मग हे विश्वची माझे घर असं म्हणतात, संतांनी आपल्याला असं सांगितलं आहे. तर मग त्याप्रमाणेच आपण सगळ्या विश्वाला जर घर मानलं तर निश्चितच आपण सुखी होऊ. मग कोणाबद्दल वाईट विचार न करणे, कोणाचीही प्रतिस्पर्धा न करणे, कोणाच्याही बाबतीत चांगला विचार करणे, या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला कुठल्याही देवपूजेची किंवा कुठल्याही पारायणाची म्हणा, किंवा मग आपण जर व्यस्त असू कामामध्ये, जर आपण आपल्या मागे जर कामाचा व्याप असेल, तर या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आणल्या तर माऊली म्हणतात की निश्चितच आपल्याला कुठल्याही कशाचीही गरज पडणार नाही. आयुष्यात आल्यानंतर सर्वांना सुख दुःख येतच आणि आपापल्या प्रारब्धानुसार सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येत असतं, पण ते किती प्रमाणात असावं हे सर्वस्वी नियतीवर अवलंबून असतं आणि ते किती प्रमाणात त्याचा गवगवा करायचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून आपण काय करायचं, या सर्व गोष्टी सुख असो किंवा दुःख असो,
त्या काळामध्ये आपण काय करायचं आहे, आपल्या आयुष्यामध्ये अहंकाराला स्थान द्यायचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये अहंकार जो आहे, तो दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर निश्चितच काय होईल, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हे सुख हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. मिळालं आणि मला जे काही मिळालं नाही, त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा जी गोष्ट आपल्याजवळ आहे तिचा आनंद माना, तिचा आनंद उपभोगा. कधीही आयुष्य जगत असताना आपल्यापेक्षा ज्या लोकांकडे कमी आहेत, ज्यांना सुखसोयी नाहीत, त्यांच्याकडे बघून जर जगलं तर निश्चित आपलं आयुष्य काय होतं, आनंददायी होत असतं. म्हणून त्या लोकांकडे बघून आपण आपलं आयुष्य जगायला पाहिजे. तर हे होते माऊलींचे सुंदर विचार, जे मला एका लेखात वाचायला मिळाले होते. मी तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले म्हणून मी शेअर केले. तर आत्तापर्यंत ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही वाटलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.